मित्रांनो, गेल्या 4 वर्षांपासून जिने सोशल मीडिया गाजवलाय अशी सर्वांची लाडकी छकुली मायरा वायकुळचा मुक्काम पोस्ट देवाचं घर हा मराठी सिनेमा आता प्रदर्शित झालाय. तुमच्यापैकी ज्यांनी ट्रेलर पाहिलंय त्यांना चित्रपटाच्या कथेचा साधारण अंदाज आलेला असेलच. मग कसा जमलाय बरं हा मुक्काम पोस्ट देवाचं घर सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे मुक्काम पोस्ट देवाचं घरचा. मित्रांनो, ज्यांनी ट्रेलर पाहिलं नाहीये अशांसाठी कथेची आउटलाईन सांगायची झाल्यास, जिजा म्हणजे मायरा वायकुळ, तर या जिजा ही आपटी नामक छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या गरीब घरातील दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या एका निरागस गोंडस मुलीची ही कथा आहे, जिचे सैन्यात असलेले वडील देशासाठी लढताना शहीद झाले. जिजा इतकी लहान आहे आणि इतकी निरागस आहे की तिला वाटतं की देवाघरी गेलेल्या वडिलांना पत्र लिहून परत बोलवता येईल आणि तसं केलं तर ते परत येतील सुद्धा. मग ही जिजा पत्र लिहिते आणि एके दिवशी अचानकपणे तिच्या पत्राला उत्तर पण येतं. जिजाच्या आशा पल्लवित होतात आणि मग जिजा तिच्या आयुष्यातील रोजच्या समस्या, रोजच्या व्यथा ती या पत्राद्वारे वडिलांकडे मांडायला सुरुवात करते आणि एक एक करून त्या समस्या सुटतही जातात. हे सर्व कसे होते, कोण करते, हे सांगणारी ही कथा आहे. मित्रांनो, संकेत माने यांनी लिहिलेल्या कथेचा जो गाभा आहे तो खूपच हृदयस्पर्शी आहे. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. पण मग झालंय काय, तर झालंय असं की ही कथा जरी खूप हृदयस्पर्शी असली, भावनिक असली, तरी त्याचे तितक्या दमदार किंवा तितक्या भावनिक आणि थेट अगदी हृदयात हात घालणाऱ्या अशा पटकथेत म्हणजे स्क्रिप्टमध्ये रूपांतर करताना संकेत माने आणि सुमित गिरी कमी पडले. चित्रपटाची एकूण लांबी 2च तासांची आहे, अगदी 2 तासांपेक्षाही 5 मिनिट कमी मी म्हणेन. तर असं असूनही मध्यंतरापर्यंत फारसं काही घडताना चित्रपटात दिसत नाही. चित्रपट स्लो होतो. जिजा लिहित असलेली पत्रे आणि त्यानंतर समोरून येणारा जो प्रतिसाद, हा जो मध्यंतरानंतरचा जो भाग आहे, हा सुद्धा आवश्यक परिणाम साधत नाही आणि तोचतोपणा वाटतो, रिपिटेटिव्ह वाटतो, स्लो होतो. गीत संगीताच्या बाबतीत सुद्धा चित्रपट निराश करतो. खरं तर इतक्या भावनिक कथेला जर साजेसं संगीत आणि गीते असली असती तर बात कुछ और होती. बॅकग्राऊंड म्युझिक उत्तम आहे, पण छायांकन आणि इतर तांत्रिक बाबतीत मात्र चित्रपट डावा आहे. अभिनयाच्या बाबतीत मायराने साकारलेली जिजा छानच जमली आहे. कथेच्या मागणीनुसार तिने केलेला अगदी निरागस आणि तेवढा सुंदर अभिनय याबद्दल या चिमुकलीचे कौतुक करायला हवे. जिजाच्या आईच्या भूमिकेत कल्याणी मुळे, आजीच्या भूमिकेत सविता मालपेकर, पोस्टमनच्या भूमिकेत मंगेश देसाई, एक वेडसर बाप्या जो सतत जिजासोबत असतो आणि कथेतील त्याचं पात्र खूप महत्त्वाचं आहे, हे एक स्पॉइलर आहे, असा सचिन नारकर, सरपंचच्या भूमिकेत उषा नाडकर्णी इत्यादींची कामे बरी झाली आहेत. एकंदरीत मित्रांनो, दुबळी पटकथा आणि दुबळं दिग्दर्शन यामुळे मुक्काम पोस्ट देवाचं घर हा केवळ मायराने साकारलेल्या जिजाच्या एक खांबी तंबूवर उभा असलेला सिनेमा आहे. आउट ऑफ 5 मी याला देईल 2 स्टार. रडू यायला पाहिजे होतं यार, रडू, जे आलंच नाही. असो मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा मुक्काम पोस्ट देवाचं घरचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.